या पॅसेजमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे, व्हॉट आर द इसेन्शियल थिंग्स इज रिक्वायर्ड बिकम अ गुड पेंटर. एक चांगला पेंटर बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे तुम्हाला 2 गुणांसाठी. आता तुम्हाला हा क्वेश्चन तुमच्या रिलेटेड नसेल तरी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. पेंटरसाठी लागणारं साहित्य काय काय आहे, यामुळे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहे, त्यामुळे भरभरून उत्तर द्यायचं आहे. सेक्शन 3 पोएट्री पाहणार आहोत आपण. इथं पोएट्री 5 गुणांसाठी तुम्हाला ऑलरेडी इथं पोएम दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे फक्त हे क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ पोएम. पोएमच्या साहाय्याने हे वाक्य तुम्हाला फक्त पूर्ण करायचे. त्यामुळे हा जसा शब्द आहे तसंच इथे लिहायचं आहे. द मून ऑफ इन द नाईट इज हर सिल्वर. इथेच दिले पहा. नाव अ मून ऑफ द नाईट इन सिल्वर शोन. इथे दिलं आहे SHOON. एवढं फक्त वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. अ हार्वेस्ट डॅश डॅश गोज कॅम्परिंग बाय. इथे कुठे आहे पहा. हा वर्ड तुम्हाला पॅसेज त्यासाठी पोएम स्टांजा तुम्हाला त्यासाठी वाचावं लागेल. इथे पहा. अ हार्वेस्ट माऊस गोज माऊस. इथं फक्त माऊस शब्द तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे एवढा हा एक शब्द लिहिला तर तुम्ही आउट ऑफ गुण मिळू शकतो. म्हणून हा प्रश्न तुम्ही नीट वाचून घ्या, कारण बऱ्याच मुलांना उत्तर येत नाही म्हणून सोडून जातं डायरेक्ट. लेखकाचं नाव तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. हाही चार्ट तुम्हाला पॅसेज पाहूनच उत्तर द्यायचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये तिसरा क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स नाही, दुसरी कविता जी आहे, राईट डाऊन द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. त्या पोएममध्ये रायमिंग वर्ड लिहा. आता दुसरी कविता लगेच सुरू होते. इथे या कवितेमध्ये ॲप्रिशिएशन लिहायचं. तुम्हाला काय लिहायचं आहे. टायटलला हाफ मार्क्स आहे. टायटल आहे कॉर्मेंडल फिशर्स. ऑथर म्हणजे लेखक. तुम्हाला हा अर्थ न कळल्यामुळे तुमचा इथे मार्क जातो. ऑथर म्हणजे काय, सरोजिनी नायडू हे तुमचे लेखकाचं इथे इथे पहा. ऑथर म्हणजे कविकार किंवा कविताकार किंवा लेखक, रायटर वगैरे वॉटएव्हर. तर हा शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे. रायमिंग स्कीम कशी आहे, AABBCC जशी आहे तशी लिहा. फिगर ऑफ स्पीच कोणता वापरला आणि सेंटर ऑफ आयडिया म्हणजे काय, कवितेचा मध्य अर्थ काय आहे, कशावरती कविता आधारित आहे, हा शब्द तुम्ही 2-3 ओळीमध्ये लिहिलं तरी तुम्हाला इथे आउट ऑफ गुण मिळतात. त्यामुळे हा स्टांजा तुम्ही चांगला करायचा, आउट ऑफ गुण तुम्हाला मिळालेच हवेत. कवितेनंतर तुमचं सेक्शन 5 सुरू होत आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजेच काय, पॅसेजच्या पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज हा असतो. हा 10 गुणांसाठी सेम आपल्या पुस्तकातील पॅसेजप्रमाणेच असतो. त्यामुळे याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. फक्त हा पॅसेज तुमच्या वाचण्यामध्ये नसतो, परंतु तुम्ही हे पॅसेजमध्ये उत्तर ऑलरेडी दिले, तुम्ही फक्त वाचा. त्या वाक्य कुठे आहे ते पहा. कंप्लीट द फॉलोइंग हे 2 गुण तुम्हाला मिळू शकतात. का नाही मिळणार, कारण तुम्हाला फक्त वाक्य पाहून लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे, त्यामुळे हे 2 गुण तुमच्या मार्काचे आहेत. कंप्लीट द सेंटेन्स हेही तुमच्या ॲक्टिव्हिटी सोडवायचे, हेही तुमचे 2 हातचे मार्क आहेत. हे नाही समजले तर ॲक्टिव्हिटी बेस्ड व्होकॅब्युलरी हा जो चार्ट आहे यामधून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द लिहायचे आहेत. अगदी 5वीच्या मुलांचं सुडको आहे हे, किंवा कोडा आहे. देन नेक्स्ट A4मध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड द कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर विचारले, डू ॲज डायरेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग्स बनवायचं आहे. तर हेही 2 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. आणि ह्या पॅसेजमध्ये सुद्धा आपला पर्सनल रिस्पॉन्सचा एक प्रश्न असतो, समकास. विच इज अवर द नॅशनल ॲनिमल, राईट द 4 नेम्स ऑफ द ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल. तर तुम्हाला आपलं नॅशनल ॲनिमल कोणतं आहे ते लिहायचं आहे. आणि नॅशनल ॲनिमल 4 नेम्स ऑफ वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राण्यांचे 4 नावं तुम्हाला लिहायची आहेत. हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी, हे तुम्ही लिहू शकता. इथे तुम्हाला कुठल्या अभ्यासाची गरज नाही आहे. त्यानंतर B तुम्हाला विचारेल क्वेश्चन नंबर 2A, राईट द समरी ऑफ टॅग द सुटेबल समरी. तुम्हाला हा जो क्वेश्चन नंबर 4A मधील जो पॅसेज आहे त्याचं तुम्हाला समरी लिहायची आहे. समरी म्हणजे मतितार्थ. हा 5 गुणांसाठी. हे मार्क सोडू देऊ नका, हे आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजेत, लक्षात घ्या. हा प्रश्न तुम्ही न वाचल्यामुळे तुमचा सुटून जातो, तुम्हाला तो कळत नाही. तर हा तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे, रायटिंग स्किल. हा सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग आहे. फॉर्मल अँड नॉन फॉर्मल असे 2 प्रकारचे असतात तुम्हाला. व्हिजिट द नॅचरल ब्युटी इज द महाबळेश्वर अँड इन्फॉर्मल लेटर अँड इन्फॉर्मल लेटर असे 2 आहेत, इन्फॉर्मल फॉर्मल. तर 2ही पैकी तुम्हाला जे आवडेल ते एकच लेटर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ईमेल रायटिंगमध्ये तुम्हाला पत्रलेखन शिकवलं असेल. पत्रलेखन कसं लिहायचं जर पाहायचं असेल तर आपल्या ग्रुपवरती, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण पत्रलेखन कसं असतं मेल पद्धतीने हे तुम्हाला पाठवलेलं आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता. नसेल तर तुम्हाला त्यासाठी आपण वेगळे पाठवू शकतो. यापूर्वी मी इयत्ता 10वीची क्वेश्चन पेपर एक पाठवलेले आहे मेल रायटिंगमध्ये. रायटिंग सेक्शन संपूर्ण सोडवलेलं आहे. फॉर्मल लेटर आहे, इन्फॉर्मल लेटर आहे, डायलॉग रायटिंग आहे, स्पीच रायटिंग आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे, नॉन वर्बल टू वर्बल आहे, स्टोरी रायटिंग आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इयत्ता 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये इंग्लिशच्या मी संपूर्ण उत्तरं दिले आहेत. 9वी आणि 10वी जवळजवळ सेम असल्यामुळे तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता. नुकताच आता मी 2 दिवसापूर्वी टाकलेला होता. तर ठीक आहे, चला पहा. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. डायलॉग रायटिंग पण अतिशय सोपे आहे. विच इज युअर फेवरेट बुक तुम्ही लिहू शकता. इंग्लिश इज युअर माय फेवरेट बुक, वॉट एव्हर जे असेल ते. मराठी किंवा मराठी लँग्वेज बुक टेक्स्ट बुक इज माय फेवरेट बुक
तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात. म्हणून तोडक्या मोडक्या भाषेत इंग्रजी पूर्ण तुम्हाला जमेल न जमेल, काही मुलांचा अभ्यास नसेल असेल, प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते, प्रत्येकाची लिहिण्याची क्षमता वेगळी असते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार इथे उत्तर लिहू शकता. इनकम्प्लीट ठेवू नका. विच वॉज द लास्ट प्ले यू सॉ, तुम्ही काय शेवटी पाहिलं ते तुम्ही लिहा. राईट द इमॅजिनरी डायलॉग ऑफ द मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज बिटवीन द यू अँड युअर फ्रेंड्स वॉचिंग द TV सिरियल्स. त्यामधील डायलॉग तुम्ही लिहायचा आहे, तुम्हाला जे आवडेल TV सिरियल त्याबाबत. देन नेक्स्ट ड्राफ्ट स्पीच आहे. ड्राफ्ट स्पीचमध्ये तुम्हाला फक्त मुद्दे दिले असतात. त्या मुद्द्यानुसार तुम्हाला एक पॅराग्राफ बनवायचा असतो. प्रिपेअर द स्पीच ऑन युअर फेवरेट गेम्स अँड डिलिव्हर्ड इन युअर क्लास विथ द हेल्प ऑफ पॉईंट. म्हणजे तुम्हाला तुमचा आवडता खेळ याविषयी तुम्हाला काही मुद्दे ते दिलेले आहेत. ते मुद्दे घेऊन त्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही एक मोठा पॅसेज किंवा एक लेख तयार करायचा आणि तो तुमच्या वर्गामध्ये तुम्ही सांगू शकता. वेअर इज द प्लेयर, तो कुठे खेळला जातो. हाऊ इज द प्लेयर, कसा खेळला जातो. हू आर द फेमस प्लेयर, त्याच्यामध्ये फेमस प्लेयर कोण आहेत. व्हॉट इज द अबाउट द पॉप्युलरिटी, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं, किती पॉप्युलर आहे, त्याचे नियम काय आहेत. हिस्ट्री ऑफ द गेम, त्याचा इतिहास कसा आहे. ॲड युअर टाउन ओन पॉईंट, आणि स्वतःचे काही पॉईंट ॲड करा. अशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्ट स्पीच करू शकता. देन क्वेश्चन नंबर 6 जो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. A1 और A2 दिलेला आहे. त्याच्यामध्ये A1 मध्ये नॉन वर्बल टू वर्बल दिलेलं असतं. बरेच मुलं इथं गोंधळ करतात, त्यांना याचा अर्थच कळत नाही. नॉन वर्बल टू वर्बल, नॉन वर्बल म्हणजे अशा प्रकारचे चार्ट दिलेला असतो किंवा बॉक्समध्ये दिलेले असतात. त्याचं वर्बल म्हणजे पॅसेज टाईप, तुम्हाला बनवायचा आहे, पॅराग्राफ बनवायचा आहे, त्याला आपण बोलतो नॉन वर्बल टू वर्बल. आणि या ठिकाणी पहा A2 मध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल आहे. वर्बल म्हणजे काय, पॅसेज. हा पहा पॅसेज दिलेला आहे ना, या पॅसेजचं या चार्टमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजेच वर्बल टू नॉन वर्बल. साध्या सोप्या भाषेमध्ये अतिशय सोपं उत्तर आहे. यामध्ये तुम्ही पॉईंट काढा. कॅपिटल्स, मुंबईचे कॅपिटल्स काय आहे, त्यानंतर महाराष्ट्राचं कॅपिटल्स काय आहे, कसं आहे, त्यानंतर पॉप्युलेशन किती आहे मुंबईचं आणि पुण्याचं. इंग्लिश, मुंबईमध्ये कुठली लँग्वेज बोलली जाते, पुण्यामध्ये कुठली लँग्वेज बोलली जाते. क्लायमेट, मुंबईमधले क्लायमेट कसं आहे, पुण्यामध्ये क्लायमेट कसं आहे. एक एक शब्दामध्ये स्पेशल फीचर, मुंबईचं काय महत्त्व आहे आणि पुण्याचं काय महत्त्व आहे. अशा पद्धतीने ह्या पॅसेजचं पूर्ण रूपांतरण यामध्ये शॉर्टमध्ये करायचं. यालाच आपण वर्बल टू नॉन वर्बल असं म्हणतो. हे कधी लिहू शकता, जेव्हा तुम्ही पॅसेज छान वाचाल तेव्हा. लास्ट तुमचा विचारलेला आहे तुम्हाला एक्सपांड द स्कीम, तुम्हाला विचारले B1 B2 फॉलोइंग द ॲक्टिव्हिटी. राईट द न्यूज रिपोर्ट अँड गिवन. न्यूज रिपोर्ट तुम्हाला करायचं आहे. 2 किल इन रोड मिसमॅप ऑन द पुणे कोल्हापूर रोड. या रोडवरती 2 जणांची म्हणजे डेथ झालेली आहे आणि खूप दुःखद घटना आहे. त्यावेळेस तुम्हाला याचे काही फॉलोइंग गाईडलाईन्स दिले आहेत पॉईंट, त्यानुसार तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. बातमी लेखन म्हणजे जाहिरात लेखन. जसं आपण न्यूज रिपोर्टिंग पाहतो, पेपरला बातम्या येतात, काही वाचतो आपण, त्यावेळेस आधी सगळ्यात सुरुवातीला हेडलाईन काय आहे, त्यानंतर डेटलाईन काय आहे, डेट काय असते, इंट्रोडक्शन त्याची थोडीशी माहिती, कन्क्लुजन त्यामधून मध्य काय निघलं, आणि शॉर्ट कंटिन्युअस पॅराग्राफमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याला ऑर आहे. जर तुम्हाला बातमी लेखन नसेल जमत तर तुम्ही डेव्हलप स्टोरी करू शकता. डेव्हलप स्टोरी म्हणजे ऑलरेडी काही मुद्दे दिले असतात. सजेस्ट अ सुटेबल टायटल, तुम्ही स्वतःच टायटल त्याला तयार करायचं आहे, म्हणजे जसं गत्तेचं नाव असतं तसं. स्वप्नील वॉज अबाउट द 18 years old. ही वॉज टू पुअर द अफोर्ड कॉलेज फीज. ही टूक द जॉब अँड परमनंट ज्वेलर्स. तर त्याच्यामध्ये असं आहे की हा खूप गरीब विद्यार्थी आहे, त्याला कॉलेजची फीस भरण्यासाठी पैसे नाही आहेत, तो एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काम करतो. आणि मग पुढे तुम्ही काहीही लिहा कथा, सर्वांचे मुद्दे वेगवेगळे पण येऊ शकतात. त्यामुळे काही प्रॉपर ही कथा अशी पुस्तकामध्ये नसेल तरी तुम्ही स्वतःचे मुद्देसुद्धा ॲड करून कथा पूर्ण करू शकता. मग त्याने कशी कॉलेजची फी भरली, कसं त्याने शिक्षण कंप्लीट केलं, कसं तो स्वतःच्या पावर स्वतः उभं राहिला, अशा प्रकारे कथा तुम्ही मसाला लावून तुम्ही बनवू शकता. तर अशी डेव्हलप स्टोरी, डेव्हलप म्हणजे बनवायची आहे, ती कुठे पुस्तकात आहे म्हणून जशी तशी लिहिली तरच मार्क मिळतील असं काही नाही आहे, तुम्ही स्वतः तयार करायची आहे. सेक्शन 6 आहे तुमचा ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे इंग्लिश टू मराठी, म्हणजे तुमची लँग्वेज जी आहे ती, आता तुम्ही मराठी माध्यमाची मुलं असाल तर मराठीमध्ये करा, हिंदी माध्यमाची असेल तर हिंदीमध्ये करा. तर ट्रान्सलेशन म्हणजे काय नाही, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. आपली मदर टंग मराठी असल्यामुळे आपण मराठीत करणार आहोत. रिफ्यूज म्हणजे नाकारणे, सोल्जर म्हणजे सैनिक, वॉर म्हणजे युद्ध, एम्प्टी म्हणजे रिकामा, इमॅजिन म्हणजे तुम्ही कल्पना करा, सक्सेस म्हणजे यश. अशा प्रकारे तुमची उत्तरं लिहायची आहेत. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ द मराठी इन टू 2 गुणांसाठी आहेत, म्हणजे 1 मार्क्ससाठी कोणतेही 2 सोडवा. मेक अ स्टडी टाईम टेबल, स्वतःचं वेळापत्रक बनवा अभ्यासाचं, स्वतःच्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. वर्ड हार्ड अँड सक्सेस इन युअर्स. वर्क हार्ड म्हणजे कष्ट, खूप मेहनत करा आणि यश मिळवा. कीप सायलेंट इन द लायब्ररी. लायब्ररीमध्ये किंवा म्हणजे लायब्ररी म्हणजे काय, पुस्तक ग्रंथालयामध्ये शांतता पाळा. रिस्पेक्ट एव्हरी एल्डर पर्सन म्हणजे प्रत्येक वरिष्ठ किंवा वयस्कर लोकांचा आदर बाळगा. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोप इन टू द युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन.
सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय, असा याचा अर्थ होतो. नो पेन नो गेन म्हणजे काय? पेन म्हणजे दुःखद आणि गेन म्हणजे तुम्ही काहीतरी यश मिळवलेलं आहे. तर तुम्ही जोपर्यंत स्वतःला काही त्रास करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. अशा प्रकारचे संपूर्ण क्वेश्चन पेपर झाले आहे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाचा. धन्यवाद. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या या गगनताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे इंग्लिश. 3 तासाची प्रश्नपत्रिका आहे, गुण आहेत 80 आणि ही प्रश्नपत्रिका 2026मध्ये येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठीची प्रश्नपत्रिका आहे. तर त्यासाठी सर्वात जास्त कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असतात तर हे आपण पाहणार आहोत. सेक्शन 1 आपण पाहणार आहोत, लँग्वेज स्टडी आहे, 8 मार्क्सचे विथ ॲन्सर संपूर्ण क्वेश्चन पेपर दिले आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहेत. इयत्ता 9वी, 10वी, 12वी, इयत्ता 5वीपासून ते सर्व विषयांचे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही कोर्ससुद्धा जॉईन करू शकता. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहा, डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट आणि 4 कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर्स. यामध्ये ST आणि डॅश दिलेला आहे, LE म्हणजे स्टाईल, WORLD एल आहे इथे, लिटल डबल T आहे इथे, टी केलं आहे. क्रिएटचं फक्त E काढलेलं आहे. अगदी छोटे एक एक वर्ड आपण लिहिलं तरी आपल्याला 2 गुण मिळणार. अतिशय सोप्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे. ते नेक्स्ट विचारलेलं आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर सगळ्यात पहिला जो वर्ड आहे तो तुम्ही पाहायचा आहे. जर सगळे सेम असतील तर सेकंड नंबर पहा, अजून सेम असेल तर तिसरा नंबर पहा. परंतु इथे दिलेलं आहे अँगर, फेन्स, नेचर आणि स्टेटमेंट. यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDच्या क्रमानुसार ABCD आणि झेडपर्यंत. ओके. तर यामध्ये दिलेले तुम्हाला एनेबल, इन्हान्स, एक्सप्लेन आणि एंट्री आणि लास्टला एक्सप्लेन दिलेला आहे. तर थर्ड पहा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स तुम्हाला दिले आहे. इथे दिले आहे, ओबे माय द कमांड्स नाऊ, प्रपोज, से टू होम अँड टू ग्रीक द शिप हॅड नॉट सेल्ड फार. इथे चौथा क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला गडबड वाटत असेल कारण आज थोडा होळीचा आवाज असल्यामुळे ते गडबड वाटते. मेक अ 4 मिनिंगफुल वर्ड ऑफ द मिनिमम 3 लेटर्स इच बाय द फॉलोइंग लेटर्स. क्लासमेटपासून असे 3 प्रकारचे शब्द बनवायचे आहेत वेगळे की अर्थपूर्ण शब्द. तर आपण पहिला शब्द मेट बनलेला आहे, क्लास आणि मीटसुद्धा बनतो आहे. ऑप्टेन राईट द रिलेटेड वर्ड एज शोन इज एक्झाम्पल. द नेक्स्ट विचारलेलं तुम्हाला बॉक्स दिलं आहे, स्टुडंट कसा असावा त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. ब्राईट, ब्रिलियंट, हार्डवर्क, स्टुडियस आणि ऑबिडियंट. 6 नंबरचं विचारलेलं आहे, राईट द वर्ड फ्रॉम द वर्ब ॲड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर प्रिव्हियस वर्ड. थिंकिंगच्या पुढे काय लावू शकतो आपण? थिंक लाईक, थिंक किल, इट आणि टॉक. टॉकिंग, इटिंग, किलिंग अँड लाईकिंग. ओके. अशा प्रकारे डू ॲज डायरेक्टमध्ये विचारलेलं आहे तुम्हाला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज. टू सेटल डाऊन, आफ्टर इयर ट्रॅव्हलिंग ही डिसाईड टू द सेटल डाऊन इन अ क्वाईट टाऊन. इथे विचारलं, ॲड अ क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ एक्सपांड द मिनिंगफुल. आय शॉ अ गर्ल हू वॉज वेअरिंग अ ब्युटिफुल ड्रेस. अशा प्रकारे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. आउट ऑफ मार्क इथे तुम्हाला मिळतात. सेकंड नंबरचं बीमध्ये सेकंड विचारलेलं आहे, ॲड अ प्रिफिक्स अँड सफिक्स नाऊ मेक द वर्ड. पॉसिबिलिटीज, ट्रीटमेंट. अशा प्रकारे मिनिंग द मेन मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युजिंग द वर्ड्स. याच्यामध्ये पॉसिबिलिटीज एक सेंटेन्स तयार करायचा आहे तुम्हाला आणि ट्रीट याचं सेंटेन्स तयार करायचं आहे. हे शेवटचा प्रश्न. ओके. पॉसिबिलिटीज, ट्रीटमेंट आणि याचे 2 वाक्य तयार करायचे. त्याला ऑर आहे. ओके. सेक्शन सेकंड आपण पाहणार आहोत. रोज हा सीन व्हिडिओ आपला पॅसेज आहे. तर यामध्ये आपण पाहतोय रीडिंग स्किल, व्हॅकॅब्युलरी अँड द ग्रामर पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, रीडिंग द रायटिंग फॉलोइंग पॅसेज द ॲक्टिव्हिटीज. स्टेट द वेदर फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. याच्यामध्ये दिलं आहे तुम्हाला. हे फक्त वाक्य बरोबर आहेत की चूक एवढंच लिहायचं आहे 2 गुणांसाठी. ऑलरेडी पॅसेजमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ट्रू ऑर फॉल्स यामध्ये तुम्हाला फक्त हे वाक्य पॅसेजमधूनच कळणार आहेत चूक आहेत की बरोबर आहेत. ओके. पॅसेजपेक्षा वेगळी असेल तर फॉल्स लिहा आणि पॅसेजमध्ये सगळ्यात सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगते. हे वाक्य जशा तसं जर असेल तर ट्रू लिहा आणि जर चेंज असेल तर फॉल्स लिहून टाका. सोपी गोष्ट. ज्यांना कोणाचा अभ्यास झाला नसेल, आता त्यांना कन्फ्युजन असेल की आता मी काय करू, पॅसेज वाचून समजत नसेल, त्यांच्यासाठीची ही ट्रिक्स आहे. 10 मार्क्ससाठी हा पूर्ण पॅसेज आहे, 2 गुणांसाठी झालं. देन नंतर आहे कम्प्लीट द वेब म्हणजे चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. द सीन युजली लाईक वेन स्कूल बिगिन्स. तर हे 4ही ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी स्कूलमध्ये आपल्या पॅसेजमध्ये आहेत. देन फाइंड द ॲनाटॉम्स ऑफ द फॉलोइंग द पॅसेज. फिनिशिंग, स्टार्टेड, देन, आफ्टर, हिअर, देअर आणि ओपनिंग, क्लोज. हे 4ही तुम्हाला इथे दिलेले आहेत अपोजिट वर्ड. देन डू ॲज डायरेक्टमध्ये दिलं आहे द बर्ड्स वेअर द क्रिपिंग अँड द एज ऑफ वर्ड.
तर अशा प्रकारे तुम्हाला WH टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे. या ठिकाणी मेक अ एक्सपेरिमेंटरी करायचं आहे. अतिशय सोपा पेपर आहे. त्यानंतर हा तिसरा पॅसेज आहे. यामध्ये तुम्हाला कंप्लीट वर्ड करायचे आहेत. सर्व क्वेश्चनला तुम्हाला रायमिंग वर्ड्स किंवा शेवटचा जो क्वेश्चन असतो 2 मार्क्ससाठी पर्सनल रिस्पॉन्स तो कंप्लीट करायचा असतो. फाइंड अँड राईट द ऑब्जेक्टिव्ह फॉर द फॉलोइंग ऑफ द पॅसेज. पाथ, एक्सपेन्सिव्ह, अवॉर्ड, इयर, डुअर्स डायरेक्ट, चेंज द व्हॉइस.